हॉटेल संदीपची सुरुवात होण्याआधी एक हॉटेल लोकसेवा नावाचं एक आमचं हॉटेल होतं. कामगार कोण होते हॉटेलमध्ये? वडील स्वतः किचनमध्ये काम करायचे, स्वतः डिश बनवायचे. लोकसेवा धाबा. त्याच्यानंतर आम्ही नाव बदललं, हॉटेल औदुंबर म्हणून केलं. त्याच्यानंतर 1987ला हॉटेल संदीप सुरू झालं. राजकारणातून पैसा कमवायचा नाही, व्यवसायामधून पैसा कमवायचा. तोच जो कित्ता आहे तो आम्ही आजपर्यंत गिरवत आलो. अनेकांचा विश्वास बसणार नाही तुम्ही वॉशरूम वगैरे साफ केले म्हणून. नाही बसणार. तुमच्याकडे आणखीन एक पद्धत होती, तुमचे वेटर भाकरी चुरून द्यायची, त्याचा एक फार चर्चा असायची. ते काय काय तुम्ही का सुरुवात केली? भाकरी गेलं की लोक म्हणणार जरा भाकरी चुरून देऊ का. पण जेव्हा नगरला तुम्ही होता मग पुण्यामध्ये यायचा निर्णय कसा घेतला आणि केव्हा घेतला? तुम्ही समजा मटण वगैरे तुम्ही सेंट्रलाइज परचेस तुम्ही नगरमध्ये वगैरे करता, पण तुम्ही तुमच्या पुण्यातल्या हॉटेलसाठी तुम्ही पाणी देखील नगरवर आणता का? काल मी ग्राहक पाहिले फक्त मर्यादा खाण्यासाठी आले. काय सांगता? फक्त मर्यादा खाण्यासाठी. तुमच्या एकूण मेनू कार्डमध्ये टोटल किती पदार्थ असतील? आमच्या सगळ्या मेनू कार्डमध्ये साधारणतः 230 ते 235 पदार्थ आहेत. तुम्हाला नगर करण्यापेक्षा पुण्यात जास्त प्रतिसाद मिळाला, लक्षात ठेवा. परमेश्वराच्या आई वडिलांची पुण्य आहे की महाराष्ट्रामध्ये GST भरणाऱ्यामध्ये अनेक टॉप हॉटेलमध्ये तुमचा क्रमांक आहे. आता मुंडे फॅमिली असेल, पवार फॅमिली असेल बीडमध्ये, ह्या लोकांनी मला संदीपला दिशा द्यायचं काम जर कोणी केलं ना, की मराठवाड्यांनी ह्या नेते मंडळींनी. तुम्ही जर हॉटेल व्यवसायात नसेल तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही हेलिकॉप्टर घेतल्याचा किस्सा फार नगरमध्ये चर्चेत होता. काय हेलिकॉप्टर काय घ्यावं असं वाटलं? राजकारण नको, व्यवसायच बना, असं अट्टल राजकारण कधी वाटू शकत नाही. तर तुमचा मनोदय काय आहे? मागची जे काही 10-12 वर्ष पाहिले ते अनेक संकट आले आणि ते मी एवढं खात्रीशीर सांगतो की जी राजकारणामधून संकट निर्माण झाली. पण केडगावमध्ये अजूनही असं म्हणतात कोतकरांची जरा थोडंसं त्यांच्यामुळे वातावरण जरा टाईटच असतं बरं का. हे खरं आहे? 100% खरं. माझ्या स्टाफला तुम्ही जर विचारलं, कुठल्याही स्टाफला, मी कधीही विचारत नाही आज सेल किती झाला. तुमच्या राजकीय पुनरागमनासाठी जे प्रयत्न करा, म्हणजे तुमचे समजा तुमच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू असतील तर तुमच्या जवळचे काही लोक विरोध करतायत? Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even Tourist Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मंडळी नमस्कार. तुम्ही डिशेस पाहिल्या असतील आणि डिशेसच्या रंगावरनं आणि डिशेसच्या एकूण मांडणीवरून तुम्ही ओळखलं असेल. मी पुण्यातल्या पुनोळ्यामधल्या हॉटेल संदीप या ठिकाणी आहे. हॉटेल संदीप जी चव नगरकरांना माहिती होती ती चव आता पुणेकरांच्या देखील ओळखीची झालेली आहे. की इतकी ओळखी झालेली आहे की पुण्यातले काही रस्ते जाम करण्याचं क्रेडिट म्हणा डिस्क्रेडिट हे हॉटेल संदीपकडे जातं. पण ठीक आहे, याचा अर्थ पुणेकरांनी त्यांना पसंती दिलेली आहे. आणि या हॉटेलचा सगळा प्रवास, खुद्द या हॉटेलच्या पाठीमागे काय कल्पना होती, इतक्या शहरांमध्ये त्याचा विस्तार कसा झाला, याच्याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. पण या हॉटेलचे जे मालक आहेत संदीप कोतकर हे मीडियाशी फारशी बोलत नाहीत. पण त्यांना आम्ही गळ घातलेली होती आणि त्यांनी पहिला इंटरव्ह्यू लेट्सअपला देण्याचं मान्य केलेलं आहे. संदीपजी, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. धन्यवाद. आता हे काय काय जरा सांगू शकाल का तुम्ही मला? हे सर, हा एक मटन मीठ मिरची म्हणून डिश आहे. ही चिकन मीठ मिरची आहे. बरं. याच्यामध्ये मटन फ्राय आपण जसं ग्रामीण भागामध्ये घरगुती पद्धतीने बनवतो मटन फ्राय सुक्का ते, आणि हा मटन खरडा म्हणतो आपण याला. ओके. ह्यामध्ये ग्रीन चिली, बरं, झणझणीत ज्याला खायचं ना, बरं, जिकडनं जोपर्यंत घाम निघत नाही त्यासाठी मटन खरडा. बरं. आता आम्ही खायचं का बोलायचं, काय करायचं?
दोन्ही पण. आधी आपण बऱ्यापैकी त्यांच्याशी जाणून घेऊया प्रवास आणि त्यानंतर आपण याची चव पण आपण नक्कीच घेणार आहोत. संदीप शेठ, मला सांगा की तुमची फॅमिली त्या अर्थानं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेली फॅमिली आहे आणि नगरमध्ये तुमचं प्रस्थ आहे. मग हॉटेल व्यवसाय सुरू करावा असं तुम्हाला का वाटलं होतं हे मला जाणून घ्यायचं आहे खरंच. काय सुरुवात झालं की नाही, एक तो हॉटेल कष्टाचा व्यवसाय आहे, मराठी माणसं याच्यामध्ये फार कमी आहेत, तरी तुम्ही याच्यामध्ये एक उतरले आणि त्याची सुरुवात केली, त्याचा किस्सा आम्हाला सांगा. हॉटेल संदीपची सुरुवात होण्याआधी एक हॉटेल लोकसेवा नावाचं एक आमचं हॉटेल होतं. कुठे? नगरमध्येच? ते नगरमध्ये केडगाव परिसरामध्ये, नगर शहर हद्द सुरू व्हायचे, केडगाव सुरू व्हायचे पहिला. बरं. त्या ठिकाणी जेव्हा 1982 साली त्याची स्थापना झाली. बरं. त्यामध्ये कामगार कोण होते हॉटेलमध्ये? वडील स्वतः किचनमध्ये काम करायचे, बरं. स्वतः डिश बनवायचे. माझी आजी असेल, माझे चुलते असतील, या सर्वांनी मिळून ते हॉटेल सुरू केलं लोकसेवा. आणि लोकसेवा चालू झाल्यानंतर एक लक्षामध्ये आलं की आपण ग्राहकांना योग्य प्रकारे जेवण देऊ शकतो. पण ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं? ते धाबा, धाबा, लोकसेवा धाबा. त्याच्यानंतर आम्ही नाव बदललं, हॉटेल औदुंबर म्हणून केलं. त्याच्यानंतर 1987ला हॉटेल संदीप सुरू झालं. बरं. हॉटेल संदीप सुरू झाल्यानंतर एक जर्नी सुरू झाली हॉटेलची. पण याच्यामध्ये जेव्हा संदीप सुरू करायचं होतं तेव्हा वडील एक तर नगरचे नेते होते, वडिलांना एवढा मोठा वारसा होता सगळ्या राजकारणाचा, त्यांना लोकल पॉलिटिक्स सांभाळायचं होतं. ते व्यवसाय आणि पॉलिटिक्स याची काही गल्लत झाली का मग, का नाही झाली? व्यवसाय आणि वडिलांची एक शिकवण आहे, राजकारण हे माणसाचं कायमस्वरूपी नसतं, व्यवसाय कायम असतो. राजकारणातून पैसा कमवायचा नाही, व्यवसायामधून पैसा कमवायचा. तोच जो कित्ता आहे तो आम्ही आजपर्यंत गिरवत आलो. त्यामुळे गल्लत राजकारण आणि व्यवसायाची आम्ही गल्लत कधी होऊन दिली नाही. तुम्ही हॉटेल संदीपमध्ये पहिलं पाऊल कधी टाकलं? मी हॉटेल संदीपमध्ये पहिलं पाऊल टाकलं साधारणतः 91 मध्ये. 91. वडिलांनी सांगितलं की तुम्ही स्वतःहून गेले होते? काय झालं? वडिलांनी सांगितलं. बरं, काय म्हटलं वडील तुम्हाला तेव्हा? साधारण त्यावेळेस मी 9-10 वर्षाचा असेल. तेव्हापासून माझी हॉटेलमध्ये एंट्री झाली. पण एंट्री झाली तर वडिलांनी एक सांगितलं, ठीक आहे तू उद्या भविष्यामध्ये तू काय करशील मला माहीत नाही, व्यवसाय शिकून घे. सर, मी 10 वर्षाचा असताना पासून हॉटेलमध्ये काम करतो, मालकाचा मुलगा म्हणून नाही. प्रत्येक गोष्टीत काम शिकलो, प्रत्येक काम केलं. वॉशरूम साफ करण्यापासून सुद्धा काम केलं. अनेकांचा विश्वास बसणार नाही तुम्ही वॉशरूम वगैरे साफ केले म्हणून. नाही बसणार. का शिकवलं मला ते वडिलांनी माझ्या? कॅश काउंटर तर मला खूप लांब होतं, कॅश काउंटर पण जायला मला 5 वर्ष लागली. 4-5 माझ्या हॉटेलमध्ये. ओके. 4 कंपल्सरी नव्हतं की व्यवसायच कर, की काम शिकायचं, शाळा करायचं आणि तालीम. ओके. तालीम पण? तालीम. बरं. हे एकच लाईनीत होतं. पण जेव्हा हॉटेल संदीप सुरुवातीला होतं तेव्हाच्या डिशेस काय होत्या आणि त्याची सुरुवात काय होती? तेव्हा ग्राहकांच्या पसंतीला काय उतरत होतं? हॉटेल संदीप जेव्हा सुरू केलं, आणि आता जे केडगाव भाग तिथेच होतं की दुसरी जागा? ते आहे तेच होतं. आहे तेच. केडगावमध्ये जे आत्ताचं आहे संदीप, तेच हॉटेल संदीप. बरं. ओके. तेव्हा काय होतं की पंजाबी डिशेस, नॉर्थ इंडियन फूड त्यावेळेस खूप मागणी होती. बरं. रोटी, पनीर बटर मसाला असेल, डाळ फ्राय असेल किंवा ग्रीन पीस मसाला असेल, मिक्स व्हेज कोल्हापुरी, अशा डिशेस, पंजाबी डिशेस त्यावेळेस खूप चालायचे. बरं. तो काळ त्यांचा चलतीचा होता. ओके. आणि संदीप हॉटेल हे नगर शहराच्या बाहेर होतं खूप. तेव्हा नगर एवढं विस्तीर्ण झालेलं नव्हतं. बरोबर. नगर पास केडगावला यायचं म्हणलं तर रेल्वेचा ब्रिज पास करायचा, पूर्णपणे रस्ता सुनसान. तेव्हा ते सुरू झाले. बरं. मग काळा मसाला जो आहे तो कधी तुम्ही सुरू केला आणि काळा माशातलं मटण हे कधी सुरू केलं तुम्ही? काळा मसाला सर आम्ही 2003 पासून सुरुवात केली. बरं. त्याच्या आधी मग तुम्ही फक्त पंजाबी पद्धतीने? का म्हणजे या काळ्या मसाल्या यावं असं का वाटलं? त्यात सुरुवात कशी झाली त्याची? की काळ्या मसाल्याकडे याचं कारण असं होतं की संदीप हॉटेल हे जे आहे तो स्पॉट जो आहे, बरं, हे नगर शहरामध्ये आहे, नगर जिल्ह्यामध्ये आहे. बरं. आणि मराठवाड्यामधील जो पर्यटनासाठी जाणारा ग्राहक असेल किंवा कुठल्या फॅमिली असतील, ज्यांना मुंबई पुण्याला जायचं, बरं, त्यांना नगर हे सेंटर पडायचं. बरं. प्रवास करत असताना माणूस काय करतो की हलकं अन्न किंवा एक त्रास होऊ नये प्रवासामध्ये असं अन्न काहीतरी पाहतो. बरं. आणि संदीप हॉटेलला एक अशी खासियत होती की
मराठवाड्यातला जो क्राऊड आहे, ग्राहक आहे, तो संदीपमध्ये आल्यानंतर जेवताना जेवण करायचं, तू मागणी करायचं, मला भाकरी मिळेल का, बरं, मला थोडं पिठलं भाकरी मिळेल का, किंवा ठेचा मिळेल का, वेगळं काय ते सुक्क मटण मिळेल का. लक्षामध्ये आलं की ग्राहकांची चव बदलते. बरं, मग आम्ही काय सुरू केलं 2002-3 मध्ये पंजाबी डिश ऑर्डर द्यायचे ग्राहक. मग त्यांना बळच काळा मसाल्याचे सॅम्पल म्हणतो ना आपण, सॅम्पल वाटी द्यायचं, सर तुम्ही खाऊन बघा. टेस्ट करा. हां, मग नगरकर असतील, पुण्यातले लोक असतील, ग्राहक असतील, ते प्रवासामध्ये अनेक. सुरुवातीला म्हणजे काय काळा रस्सा कोणी खातं का, हे काहीतरी गावाकडलं काहीतरी जत्रेतलं मटण यांनी आणलं, बरं. असं एक जत्रेतलं मटण तेव्हा ती म्हणजे टोमणं होतं तेव्हा. टोमणं होता. बरं, आता ते जत्रेतलं मटण असते, आज हाईप झालं त्याचं. मग आपण जे गावात बनवतो तेच आम्ही काय केलं, मग चांगल्या पद्धतीने त्यात कुकिंग तयार केलं, एक सेटअप तयार केला, ओके. त्यात मसाले बदलले. आणि तो पासून 2003-04 पासून सुरुवात केलेलं संदीप 6-7 पासून थोडं अप झालं. ओके. तो मसाला, काळा मसाला रुजवायला आम्हाला 4-5 वर्ष गेले. 4 ते 5 वर्ष गेली. अच्छा, लोकांच्या पसंतीला सगळं उतरायला किंवा त्याचं हे सगळं व्हायचं. तुमच्याकडे आणखीन एक पद्धत होती, तुमचे वेटर भाकरी चुरून द्यायची, त्याचा एक फार चर्चा असायची. ते काय तुम्ही का सुरुवात केली? भाकरी गेलं की लोक म्हणतात जरा भाकरी चुरून देऊ का? ते काय लोकांना मुद्दाम थोडंसं एक ग्राहकांना एक आकर्षित करण्यासाठीचा फंडा होता की काय होतं ते? ग्राहकांना पंजाबी डिश माहिती की रोटी संघ अशी चाकून खायची, ते अशी हो, चाकून खायची असते. काळा मसाला खायचा खूप कमी लोकांना माहिती नव्हती. त्यांना सांगावं लागायचं की काळा रस्सा हा भाकरी संघ कुस्करून खावा लागतो. बरं, मग कुस्करायचं कसं, काय नाही वाटत हे नवीन काय सुरू झालंय. बरं. हा, आता कुस्करणं म्हणजे थोडंसं गावठी पद्धत, काहीतरी गावठी पद्धतीने. राईट. पण जोपर्यंत ते भाकर कुस्करले जात नाही, त्यात ते काळा मसाला मुरला जात नाही, पण ते फ्लेवर कळत. ओके. त्यामुळे ती पद्धत सुरू केली. आणि ते करत असताना मग हँड ग्लोव्ज घालणं, बरं, काही नाही हायजेनिकपणा ठेवणं, याची काळजी आम्हाला घ्यावं लागली. ओके ओके ओके. त्यामुळे तुम्ही ते आणि लोकांच्या पसंतीला उतरलं की बाबा आपल्याला एक आपणच एकटे काही आपलंपणाने खरी गोष्ट आहे. आणि आपणच एकटे चुरून खात नाही, आपण एक गावठी भरपूर गावठी लोक बसलेत जे चुरून खात आहेत, त्या अर्थानं त्यात एक आपुलकी असते. चुरून देणं म्हणजे वडिलांचं एक, आमच्या वडिलांचं एक असं, त्यांना एक हाऊस आहे, कुणालाही जेवायला बोलवलं ना त्यांना मनापासून खाऊ घालायची हाऊस असते. एक म्हणतो ना एखाद्याला आवडतं, हा काही जण आपण म्हणतो हा जेवण करा, या फॉर्मॅलिटी नाही, पण मनापासून खाऊ घालायचं. म्हणजे जरी मित्र बसले, कोणीतरी असले, मनापासून खाऊ, आग्रह म्हणतो ना, आग्रह. मग आमचे लोक काय करणार, साहेब भाकर चुरूनच घ्या, मग रस्ता घ्या. तर लोकांना आपुलकी वाटायची, अरे हे आपण प्रेमाने, फॉर्मॅलिटी म्हणून नव्हतं करत. एक ग्राहकांशी एक नाळ जुळणं महत्वाचं असतं. ओके. त्यासाठी केलं. मग काळा रश्श्यामध्ये तुम्ही ते शेवगा वगैरे अशा पण बऱ्याच गोष्टी आणल्या, ते काय शेवग्याचं काय होतं नक्की ते? कारण शेवगा तोपर्यंत असं काही हॉटेलमध्ये अशी काही हॉट डिश नव्हती शेवगा, म्हणजे ते तुम्ही शेवग्याचं कसं काय तुमच्या पसंतीला आलं? कारण नॉनव्हेज ग्राहकांबरोबर व्हेज ग्राहकासाठी आपण काय करू शकतो. बरं. मग त्यावेळेस आम्हाला अनेक डिश प्रकार आम्ही तयार करून पाहिले. त्यामध्ये आम्हाला शेवगा एक नवीन डिश सापडली. बरं. शेवगा तयार करत असताना त्याची बॉईल सेक्शनची काळजी घ्यायची. शेवग्याचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वात जास्त प्रोटीन्स हे शेवग्यामध्ये असतात. बरोबर आहे. शेवग्याचा कुठलाही आयटम हा वायाला जात नाही. पाला असो, आपण पाला कोणाला खाऊ घालतो, जनावरांना खाऊ घालतो, किंवा गोट फॉर्मला खाऊ घालतो. गोट फॉर्मला त्याची पावडर सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात घ्या. शेवग्याची मुळी असेल ती कामाला येते, प्रोटीन असेल, कॅल्शियम असेल. त्याच्यामुळे आम्ही हा शेवगा डिश नवीन एक डिश तयार केली. आणि ग्राहकांना तो शेवगा आपलासा वाटावा म्हणून काय केलं की त्यात व्हेरिएशन केले. काळा रस्सा, लाल रस्सा, फ्राय, मीठ मिरची, खरडा, मटणासारखं तुम्ही शेवग्याला ट्रीट केलं. ओके. शेवग्याची मागणी एवढी वाढली होती की सर एक किस्सा सांगतो. हैदराबादमध्ये फ्लड आलता मागच्या 2 वर्षापूर्वी, खूप पाऊस झाला. तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जो मूळ शेवगा येतो, कोयमतूर शेवगा जो असतो, तो हैदराबाद साऊथमधून येतो. महाराष्ट्रामध्ये शेवगा कमी आहे, जो आहे तो आपला गावरान आहे. त्याला गर चांगला असला पाहिजे, त्याची क्वालिटी. साहेब 450-400 रुपये किलोनी शेवगा खरेदी केला. काय सांगता, मटणापेक्षा तेव्हा खरंच खरेदी केला. पण एक आहे, डिशचे रेट नाही वाढवले. तो काही 1-1.5 महिन्याचा काळ होता. मग आपली बांधिलकी आहे, समोर ग्राहक मागतायत ना की मला ही डिश पाहिजे. बरं. बाकीच्यांसारखं नाही, कांदा महाग झाला म्हणून कांदा द्यायचं कमी करायचं. तो नंतर भर निघेल ना.
आणि एवढे तुम्ही ती डिश तुमची ती प्रसिद्ध झालेली होती शेफ. ते मला नाहीच म्हणता येत नव्हतं. काही उलट तोटा व्हायचा. डिश 450 रुपये किलो खरेदी केला. खरेदी केलेला शेवगा 400-450 खरेदी केला गुलटेकडी मार्केटहून. ओके. कमी यायचा. हैदराबादला पाऊस झाला त्यावेळेस. त्यामुळे ते आवक कमी होती. आवक कमी होती. आवक कमी होती. पण तुमच्या मसाल्यांचं वैशिष्ट्य काय? मसाल्यांचं वैशिष्ट्य एक आहे, सरळ साधं. कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये हार्मफुल कुठलाही मसाले नाही किंवा पदार्थ नाही. बरं. जे गरम मसाले आपले आहेत ग्रामीण भागात तेच मसाले. बरं. त्याचे मिश्रण बदललं. हां. कुठलंही आपण एक संदीपचं जेवण पाहिलं असेल की जेवण केल्यानंतर सेकंड डे किंवा 2 तासाने असं ॲसिडिटी वगैरे होत नाही. ते लेवल त्याची मेंटेन ठेवली. त्याची गुणवत्ता, क्वालिटी, त्याची प्रमाण, हे आमचं गरम मसाल्याचं किंवा ह्या डिशचं एक म्हणतो ना आपण एक. अनेकदा आजकाल असं आहे की बाबा हॉटेलवाले अजिनोमोटो किंवा टेस्टिंग पावडरच्या नावाखाली बरेच काय काय मिक्स करतात. त्याच्यामुळे ग्राहकांना ती चव चांगली लागते आणि मग त्यातनं ते हॉटेल व्यवसायाचा बिझनेस वाढत असतो. तर याच्याबाबत वस्तुस्थिती काय आहे? आता अजिनोमोटो असेल किंवा टेस्टिंग पावडर असेल, ह्या पदार्थांनी काय होतं, फूडला क्वालिटी जरी चमचमीतपणा येतो. पण आपली डिश पाहिलं की चमचमीतपणाबरोबर जो तोंडावरती चव रेंगाळते, त्याच्यातून कळते अजिनोमोटो आहे किंवा नाही. जिभेवरती चव रेंगाळली पाहिजे. अच्छा. आणि अजिनोमोटो खाल्ल्यानंतर 2 तासाने एक करपट ढेकर येणं, बरं. ॲसिडिटी वाढणं, हा प्रकार सुरू होतो. अच्छा. तो ह्या फूडमध्ये होत नाही. तुमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये अजिनोमोटो वगैरे तुम्ही काहीच वापरत नाही. ओके. नैसर्गिक म्हणण्यापेक्षा एक पारंपरिक पद्धतीने ही डिश तयार केलेली आहे सगळी. आणि पंजाबी डिशेस वगैरे पण तुम्ही त्याच पद्धतीने करता? हो, पंजाबी डिशेसमध्ये सुद्धा तोच प्रकार. अच्छा. आता हलकं उदाहरण, म्हणजे छोटं उदाहरण सांगतो. पंजाबी डिश बनवत असताना काही रेस्टॉरंट्स वापरतात. काय वापरतात? काजूची कणी वापरतात. तुकडा म्हणजे काय म्हणतात पण त्याला, काजूचं लो मटेरियल वापरलं अच्छा. किंवा व्हाईट मसाल्याचं लो मटेरियल वापरलं तर तुमची क्वालिटी उतरते. बरं. जास्त काळ टिकत नाही. त्याला पण 950 रुपये किलोची काजू वापरायची. अच्छा. अख्खाच काजू वापरायचा? पाकळी पण 950-940 रुपये किलोची काजू कोण वापरत? मी पैसे घेतो ना समोरच्याकडे. बरोबर. माझी जबाबदारी काय? त्याला क्वालिटी देणं. म्हणजे हे प्रॉपर मसाले, मिरची असेल, हळद असेल, हळद आमची वायूमधनंच येणार. बरं. तांदूळ हा मावळामधनंच येणार. काही महिला बचत गट आहेत त्यांच्याकडनं मटेरियल येणार. ओके. पण या सगळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो मटण. ते मटण कुठनं तुम्ही घेता आणि काय त्या मटणाचे काय म्हणजे काय त्याची एवढी चव चांगली का लागते लोकांना? आता मटण जो आहे, आपण जे मटण वापरतो हे रानातलं बोकडं असतं. बरं. तुम्ही आता एवढं वर्णन करून सांगताय की ते आता ते मला नुसतं बघवेन अशी परिस्थिती झाली माझी ती आता. ठीक आहे, आपण बोलूया आधी. याच्यामध्ये मटणची क्वालिटी, गुणवत्ता महत्त्वाची आहे. बरं. आणि ती गुणवत्ता खरेदी करायची असेल तर 2 पैसे जास्त त्याची पेट देखील करावं लागतं. बरं. व प्रॉफिटसाठी कुठल्या क्वालिटीचं बोकड घेऊन चालत नाही. बरं. तो बोकड कुठल्या वातावरणात वावरला आहे बरं. ते देखील तपासावं लागतं. ओके. तर तो जो आपला धाराशिव परिसर असेल, धाराशिव, बीडचा परिसर, जळगाव परिसर, इव्हन बुऱ्हाणपूर, MP बॉर्डर, अच्छा, इथपर्यंत तुम्ही जात? तिथपर्यंत आत्ता मटेरियल येतंय. बरं. गरज पडते तेव्हा, जेव्हा आम्हाला असं वाटतं की आता इथं काहीतरी शॉर्ट मटेरियल कमी, तर राजस्थानमधून देखील परचेस आम्ही करतो. या आषाढ महिन्यामध्ये वगैरे तुम्हाला तिकडे जावं लागतं? राजस्थानमध्ये जावं लागतं. बरं. तिकडनं परचेस करावं लागतं. मग तिथं परचेस केल्यानंतर त्याची गुणवत्ता आलीच, मग तो लॉस किती होणार आहे येऊस तर त्याची काळजी घ्यावं लागते. इथपर्यंत काळजी घ्यावं लागतं. त्या सर्वात मोठा टास्क जो आहे ना बनवण्यापेक्षा तो खरेदी करणं आहे. मूळ जे मटेरियल आहे ते सगळं खरेदी करणं, मूळ मटेरियल खरेदी करणं खूप मोठा टास्क. ते स्वतः मग तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालता? मी, माझे भाऊ सचिन, अमोल, आम्ही 3 भाऊ आहोत. बरं. आम्ही 3 भाऊ मिळून हा व्यवसाय पूर्ण चालवतो. नगरला सचिन असेल, पुण्यात मी आणि अमोल आहे. आणि तिघांना वडिलांचं मात्र एक आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एक मात्र रिपोर्टिंग त्यांना डेली तर करावंच लागतं. म्हणजे एवढं क्वालिटीवर एवढं लक्ष आहे त्यांचं वडिलांचं की आमच्या घरात सर्वात मोठे कुक जे कोण आहेत ते वडील आहे. काय सांगता? आज सुद्धा सर त्यांनी बनवलेली डिश त्याच्याबरोबर आम्ही करूच शकत नाही, खरंच करू शकत नाही.
जे त्यांच्या संपर्कामध्ये आहेत ना त्यांना आज पण ते जरी असते नगरला असले स्वतः भाजी बनवणार घरात सुद्धा स्वतः ते खा मग पुण्याला आले का आम्हाला बनवून द्या ना खाऊ घालणार. अरे वा, बरोबर. खाऊ घालण्याचा हा त्यांचा म्हणजे आवडता छंदच आहे त्यांचा, स्वतःहून बनवून. स्वतःहून बनवून. पण जेव्हा नगरला तुम्ही होतात आणि मग पुण्यामध्ये यायचा निर्णय कसा घेतला आणि केव्हा घेतला? सर नगरला असताना नगरला संदीप होतं, त्याच्यानंतर माझं औदुंबर हॉटेल जे लोकसेवा होतं त्याच्यानंतर आम्ही नामकरण औदुंबर केलं. उदयनराजे पॅलेस होतं, हे लॉजिंग्स वगैरे तिथं आहे. आणि एक वडिलांनी सुवर्णज्योत म्हणून धाबा सुरू केला होता वडिलांनी सगळ्यांनी मिळून. तो आता नाही आहे, तो चुलत्यांकडे गेला. तो पुण्यामध्ये यायचं कसं ठरलं तर जेव्हा 2020 साली कोविड आला, कोविडमध्ये काय झालं सगळे बंदिस्त झाले. हे आम्ही पुण्यात आम्ही तिघं भाऊ एका ठिकाणी, वडील आम्ही एकाच फ्लॅटमध्ये एका ठिकाणी राहायचो. मग बसून बसून करायचं काय, आता रोजच बसायचं, रोज तेच तोंड तेच चेहरा, तो रूमच्या बाहेर जायचं नाही नियमावली. पुण्यात आपलं काहीच नव्हतं, हॉटेल संदीप पुण्यात नव्हतं, मग करायचं काय. मग बसल्या बसल्या विचार केला की आपण एक काम करू, शेवटी काम करायची सवय. एका रूममध्ये 2 दिवस बसू शकतो, तिसऱ्या दिवशी काहीतरी हालचाल सुरू झाली. असे 15 दिवस गेले, 8-15 दिवस गेले, करायचं काय, बसवत नाही आम्हाला. मग आमच्या नवीन जे नगरचे स्टाफ आहे त्यांना कॉन्टॅक्ट केला की पुण्यातले असे कुठले क्राऊड आहेत तुमच्याकडे नेहमी ते टिफिन नेतात किंवा येतात. त्यांची माहिती काढली किंवा कायम जेवायला ग्राहक. शेवटी कसं प्रत्येक हॉटेलमध्ये स्टाफ संघ ग्राहकांचे काही ना कॉन्टॅक्ट झालेले असतात, आमचे मॅनेजमेंट संघ झालेले असतात, आमचे संघ झालेले असतात. आम्ही त्यांची लिस्ट तयार केली, त्यांना फोन करायचो, तुम्हाला जेवण पाहिजे का. ते जेवण आम्ही संदीपवरून बोलतोय, तुम्हाला हे उख्खळ म्हणा, हे डिश म्हणा, ही तर हे जे मीठ मिरची आहे ना सर हे कोविडमधलं आहे. हे कोविडमधलं आहे. सुकी डिश काहीतरी, सुकी डिश नवीन मीठ करायचं काय, किचनमध्ये बसून बसून डिश तयार केलेली. मग ग्राहकांच्या टेस्ट माहिती होती, त्यांना संदीपचं जेवण माहिती होतं, क्वालिटी माहिती होती. मग आम्ही काय केलं, ऑर्डर घ्यायचो. पुण्यामध्ये ऑर्डर घ्यायचो, पुण्यात ऑर्डर घ्यायचो फोनवरती, नगरून टिफिन वेगवेगळ्या त्या नावाने पॅक करून मागवायचो. त्याला पण अडचण यायची की जिल्हा बंदी म्हणतो ना आपण. हो, जिल्हा बंदी होती तेव्हा, गाड्या यायला पण बंदी होती. बरोबर. तर मग काय फूडच्या गाड्या त्याचे लायसन्स मग पास करून त्या गाड्या पुढे यायच्या. मग अक्षरशः ग्राहकांना टिफिन द्यायचं काम सुरू केलं. बरोबर. पुण्यामध्ये ती सेवा संदीप, सगळ्यात पहिली सेवा संदीप टिफिन सेवा सुरू केली. मग टिफिन सेवा सुरू केल्यानंतर मग आम्हाला पण अंदाज यायला लागला की पुण्यामध्ये ग्राहक जे आहेत ते खवय्ये आहेत. मग आपण या ठिकाणी एक नवीन व्यवसाय, वडील म्हणले की आपण एक नवीन हॉटेल सर चालू करू. असं 1-1.5 महिना चाललं आमचं टिफिनचं व्यवस्था. 1.5-2 महिना आम्ही टिफिन पोच केले. 2 महिने टिफिन असं असताना मग आम्ही जागा शोधायला सुरुवात केली, पुढं आपण हॉटेल सुरू करू शकतो का, शक्यता तपासायला सुरुवात केली. मग तसं करता करता आम्हाला हॉटेल टाकलं, त्याचे फायदे काय होऊ शकतात किंवा तोटा काय होऊ शकतो, आपण इथे रॉ मटेरियल कसं आणू शकतो, इथपासून बारीक काम, स्टाफची राहायची व्यवस्था. मग ते संदीप सुरू झालं. पण हे जेव्हा करताना तीच जागा का निवडली, जी बालगंधर्व समोरची घोले रोडची जागा का निवडली? बालगंधर्व समोरची जागा निवडत असताना एक लक्षामध्ये आलं, पुण्याचं सेंटर ठिकाणी आपण जर आलो, बालगंधर्व हा परिसर असा आहे की शिवाजीनगर, आपण त्याला शिवाजीनगर टार्गेट ठेवूया. शिवाजीनगर परिसरामध्ये आपण पाहिलं की शासकीय कार्यालय आहेत, अनेक शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, अनेक ट्युशन्स आहेत. साधारणतः 22,000 ते 23,000 विद्यार्थी ह्या शिवाजीनगरमध्ये परिसरामध्ये आहेत. PG असतील आणि शासकीय कार्यालय आहेत, कोर्ट आहे, जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे जवळ 2-3 किलोमीटरच्या आहे याच्यामध्ये. कसं आहे सर, महाराष्ट्रामधून ग्रामीण भागातून किंवा जो ग्राहक पुण्यामध्ये येतो त्याला तो ग्रामीण भागातला आहे किंवा तो टुरिस्ट आहे किंवा तो आधी ऑफिसर आहे. मग त्यांना सेंटर ऑफिसेस कुठे आहेत पुण्यामध्ये, शिवाजीनगरला आहे, महापालिका असेल. मग त्यांना एक आपण ह्या ठिकाणी हॉटेल सुरू केलं तर होईल काय की जो पार्सलच्या माध्यमातून आम्हाला एक अनुभव आला होता, जो जोडला गेला कस्टमर, तो कुठला आहे, तो पुण्यात जर राहणारा असला तो कुठल्या भागात. हां, ओके. त्याचा तुमचा एक अभ्यास झाला त्या निमित्तानं, तो स्टडी केलेला होता. म्हणून आम्ही सेंटर जागा निवडायचं कारण का, ॲक्सेस, ग्राहकांना ॲक्सेस, आम्हाला देखील एक खात्रीशीर असे होतं की आपण या ठिकाणी आल्यानंतर
आपण अचिव्हमेंट म्हणतो ना, काहीतरी एक खात्रीशीररित्या आपण इथं बरोबर एक व्यवसाय उभा करू शकतो. हे तुम्हाला स्पेसिफिक विचारायचं कारण आम्ही त्या रोडनं बऱ्याचदा गेलेलो आहे. त्या ठिकाणी बरीच हॉटेल तुमच्या आधी झालेली होती, पण ती सगळी बंद पडलेली होती. ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला तो स्पेसिफिक प्रश्न विचारला की तुम्हाला तेव्हा कुणी जागेबद्दल सांगितलं नाही का या हॉटेलमध्ये जरा या जागेमध्ये हॉटेल बंद पडत आहेत म्हणून? नाही, सांगितलं की हे बघा 2000 जेव्हा एखादा ग्राहक हॉटेल विक्रीला काढतो तेव्हा लगेच लक्षामध्ये येते का विक्रीला काढलं, का विक्रीला काढलंय. आपण ते माहिती घेतोच, हिने विक्रीला का काढलं, मग याचं चुकतंय कुठं, आपण कुठं काय करू शकतो. त्या चुका आम्ही आमच्या दुरुस्त केल्या. त्या चुका आपण जर केल्या तिथं तर आपली सुद्धा वेळ हीच येईल. पण आम्हाला एक खात्री होती, आम्हाला आमचा विश्वास आमच्या फूडवरती होता. एक आणखीन एक तुमच्या हॉटेलबद्दल बोललं जातं की तुम्ही समजा मटन वगैरे तुम्ही सेंट्रलाइज परचेस तुम्ही नगरमध्ये वगैरे करता, पण तुम्ही तुमच्या पुण्यातल्या हॉटेलसाठी तुम्ही पाणी देखील नगरवर आणता का? हो, आम्ही हॉटेलसाठी हे अन्न शिजवण्यासाठी जे पाणी लागतं ते नगरून पास करतो. त्या नगरच्या विहिरीचा पत्ता सांगू शकाल का तुम्ही? नगरचं पाणीच चांगलं आहे बरं, व्यवसायासाठी, बाकीचं नाही. पण अनेकांना म्हणजे काय पाण्यामध्ये असं काय वैशिष्ट्य असतं की तुम्हाला ते नगरवर आणा असं वाटतं? साहेब काय नगरचं पाणी जे आहे तो खडकाळ म्हणतो ना आपण, एक मुळा धरण असेल किंवा नगरची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली ती खडकाळ जमिनीची आहे. खडकाळ जमिनीमध्ये पाण्याचे क्षार मेंटेन होतात, पाण्याची क्वालिटी गुणवत्ता ती क्वालिटी आम्हाला नगरमध्ये सापडली. उदाहरण सांगायचं झालं तर आपण संभाजीनगरला पाहतो वाळूंज MIDC मध्ये सर्वात जास्त लिकरची फॅक्टरी तिकडे काय आहेत, तर पाण्याचे क्षार. तसे नगरच्या पाण्याच्या क्षारची जे प्रमाण आहे ते चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे आणि रॉ वॉटर आहे ते. त्यामध्ये क्लोरीन कमी, क्लोरीन असे फिल्ट्रेशन ते क्षार गेले तर अन्नाची चवीत फरक पडतो. आपण आपल्या घरात अन्न बनवतो आणि हेच अन्न जर आपण आपल्या गावी जाऊन बनवलं शेतामध्ये तर जो चवीला जो फरक जाणवतो तो त्याच्यामध्ये वेगळा. पण पुण्यात आल्यानंतर असं काय बदल करावेसे वाटलं किंवा पुणेकरांनी तुम्हाला काय सूचना केला? कारण पुणेकर काय असे शांत बसणार नाही, तुम्हाला त्यांनी नक्की सूचना केल्या असतील. पुणेकर हे खूप अभ्यासू आहेत आणि पुणेकरांचं एक वैशिष्ट्य मी पाहिलं की त्यांना एखादं चुकीचं वाटलं तर रिॲक्ट पण करतात लगेच. मग या ठिकाणी आल्यानंतर आमच्या लक्षामध्ये आलं की सूचना अशा आल्या आम्हाला की नगर संदीप म्हणलं का स्पाइसनेस. कारण का तर नगरपासून जो मराठवाडा परिसर आहे तो जोडलेला आहे नगरला. शिरूर आपलं शिक्रापूर पास केलं, शिरूरपासून पुढे स्पाइसनेस जास्त तिकडं तिखट जर खाण्याचं प्रमाण जास्त आहे, तिखट सॉल्टनेस जास्त तिकड त्या भागातला. पुण्यामध्ये काय थोडा सॉल्टनेस कमी करावा लागला, थोडा मसाल्याचं प्रमाण सॉफ्ट करावं लागलं. जे बॉईल जे आहे मटण शिजवताना त्याची जास्त शिजवावं लागलं की तो घास मेल्ट झाला पाहिजे तोंडामध्ये. हे असे बदल आम्हाला करावं लागेल. पण एक बदल करावा लागला असेल तुम्हाला बोलायचं मटण पुण्यात ठेवावं लागलं असेल. पुण्यामध्ये आल्यानंतर बोलाई हा प्रकार नगर जिल्ह्यामध्ये फार नाहीच. पुण्यामध्ये आल्यानंतर बोलाई म्हणजे मेंढी, हा मेंढी आम्हाला स्पेशल मेंढी हा डिश सुरू करावं लागली. पण ते करत असताना आव्हान खूप मोठं होतं. का? कारण काय सर, दिसायला दोन्ही सारखे जरी असले पण जो डेली खातो ना त्याला कळतं मटण काय आणि बोलाई काय. हा खरी गोष्ट आहे. बोकडाचं मटण काय आणि बोलायचं मटण, त्याची काळजी घ्यावी लागते. कारण आपण जो विश्वास दिला ग्राहकांना की बोलाई म्हणलं का बोलाईच येणार, मटण म्हणलं तर मटणच आहे, ती काळजी खूप घ्यावी लागते. या पुणेकरांच्या यादीमध्ये तुमच्या म्हणण्यानुसार कोणती डिश तुमची सर्वाधिक पसंतीला उतरेल पुणेकरांच्या? पुणेकरांच्या याच्यामध्ये मटण उखर आणि मीठ मिरची हे डिश सर्वात चांगल्या पसंतीला उतरले. मीठ मिरची तर ही कोविड काळामध्ये बसल्या बसल्या काय करायचं नवीन आमचं चालू असतं. तिघा भावांना एक सवय, नवीन काय, एक नाविन्य काय, नवीन डिश काय करू शकतो ते करत असताना आम्हाला ही मीठ मिरची सापडली. सिंपल आहे, सिंपल डिश आहे, मसाला कमी, ब्लॅक पेपर वापरलाय. तुम्ही तुमचं एक आणखीन वैशिष्ट्य, तुम्ही ते आता घरी आपण मलिदा वगैरे खातो, हॉटेलमध्ये मलिदा ही कन्सेप्टच एकदम लोकांना म्हणजे त्या काही प्रश्नी पडली नसेल. तुम्ही काय सुरू केलं मलिदा वगैरे अशा गोष्टी? सर लहानपणी आमची आई आम्हाला काय करायची, काय खायला द्यायचं तर चपाती घ्यायची, चपाती चुरवून त्यात गावरान तूप टाकायचं आणि साखर टाकायची. हे लहानपणीचे अनेकांनी खाल्ले. हो, सर्वांनीच खाल्लेलं, घरी तर खातोच आपण अनेकदा. मग आम्ही विचार केला की अरे हा डिश जो आहे, मग तिघा भावांच्या लक्षामध्ये आला ही डिश जर आपण टेबलवरती आणली
ठीक आहे, साखर न टाकता आपण याच्यामध्ये गुळ वापरू, मग गुळ, मग थोडे ड्रायफ्रुट्स, मग हावरी. का तर तीळ का वापरायचे, थोडं एक त्याच्यात टेस्ट जरा थोडीशी जरा वेगळं जरा. लोक आपल्या पारंपरिक जे अन्न आहे त्याच्यापासून दूर चालला होता. आणि ग्राहकांना नवीन काय, ठीक आईस्क्रीम सगळ्या ठिकाणी भेटते, आईस्क्रीम काय, गुलाबजाम, आईस्क्रीम, डेझर्ट वगैरे सगळ्या ठिकाणी. आपण आपलं ग्रामीण भागातलं डेझर्ट काय आहे तर हा मलिदा. त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो? मलिदा म्हणलं तर संदीप हॉटेलमध्ये तर काल मी एक ग्राहक पाहिले फक्त मलिदा खाण्यासाठी आले होते. काय सांगता? फक्त मलिदा खाण्यासाठी आले. ओके. मलिदा खाल्ला, एक डिश मलिदा घेतला, दोघांमध्ये खाल्ला, गेले. का मी मलिदा खायला आलो म्हणून. कालची गोष्ट. तुमच्या एकूण मेनू कार्डमध्ये टोटल किती पदार्थ असतील? आमच्या सगळ्या मेनू कार्डमध्ये साधारणतः 230 ते 235 पदार्थ आहेत. पण त्यामध्ये हायलाईट जे आहेत संधी स्पेशलमध्ये हे जे काही 25 ते 30 डिशेस आहेत ते मटन नॉनव्हेजचे आहेत, व्हेजचे आहेत. ओके. याच्यामध्ये हॉटेल व्यवसायामध्ये आम्ही पाहतो अनेकदा तुमचं एक तर व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही हॉटेल आहे. व्हेज जे खाणार आहेत ते अतिशय कट्टर असतात, त्यांना असं काही चालत पण नाहीत. पण एक मध्यंतरी प्रकार घडला होता आणि तो तुमच्या हॉटेलमध्ये बद्दल घडला होता की एका ग्राहकाच्या थाळीमध्ये मटणाचा तुकडा आढळल्याचा व्हिडिओ सर्क्युलेट झालेला होता. नंतर एका भातामध्ये पण काहीतरी आढळल्याचं का आलं होतं. तर नक्की प्रकार काय होता, असं का घडलं होतं, का तुमच्याकडनं ती हलगर्जीपणा तो झालेला होता का, काय होतं? आता जी अळाईचा प्रकार जो आहे तो इंद्रायणी राईसमध्ये भातामध्ये अळाई सापडली होती. तर माझा एक प्रश्न त्यावेळेस असा होता की जेव्हा मला हे कळलं, माझ्या स्टाफला विचारलं, मी पण थोडं डिस्टर्ब झालो की झालं कसं काय. त्या खोलामध्ये गेल्यानंतर मी मेथड त्या टायमाचा जी घटनाक्रम समजून घेतला. घटनाक्रम काय, आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे की आपण ज्या टेम्परेचरला इंद्रायणी राईस बॉईल करतो त्यात ती अळी मेल्ट व्हायला पाहिजे. ती आखी कशी राहू शकते? अच्छा, तशी अख्खीची अख्खी तशीच होती. अख्खीच्या अख्खी ते फोटो जर आपण पाहिलं अख्खी राहू कशी शकते, होऊ शकत नाही. आणि नंतर बोलताना मला एक त्यांनी आठवलं की त्यांनी सांगितलं की आम्ही SP वाल्यांना पण असंच केलं. अच्छा, SP हॉटेलवाल्यांना सेकंड डे कळलं. म्हणलं अरे हे तर हे कोणीतरी सराईत दिसतंय, खोडसाळपणा दिसतो कोणाचा. बरं, तो खोडसाळपणा होता. दुसरी गोष्ट, जे काही हडपसरच्या हॉटेलमध्ये वांग्याच्या भाजीमध्ये काहीतरी मटनचा पीस सापडला, तो जेवण झाल्यानंतर सापडतो, सुरुवातीला सापडला नाही. आणि त्या टेबलने 2 डिश वापरल्या होत्या. ते अनेक जे काही जण व्हेज खाणारे होते, काही जण नॉनव्हेज खाणारे होते, त्यांच्या टेबलला दोन्ही ऑर्डर्स आल्या. आता तो डिश इकडले तिकडं होऊ शकते, आमच्याकडनं होऊ शकत नाही, कारण आमचे सेक्शन वेगळे आहेत. व्हेज एका साईडला, नॉनव्हेज एका साईड. मला तेच विचारायचं होतं की बाबा त्याची काळजी तुम्ही कशी घेता मग, व्हेजवाल्यांसाठी आणि नॉनव्हेजवाल्यांसाठीची काळजी? आम्ही आमच्या किचनमध्ये 2 पार्ट करून ठेवले आहे. व्हेजचा पूर्ण सेटअपच सेपरेट आहे आणि नॉनव्हेजचं सेपरेट आहे. आता जर बैंगन हंडी इकडे आहे आणि नॉनव्हेज त्या बाजूला आहे, तर उडून ते येऊ शकत नाही ते पीस. आणि तांदूळ धुत असताना आपण तांदूळ जो वापरतो हा मावळ परिसरातले जे महिला बचत गट आहे त्यांच्याकडनं आपण इंद्रायणी राईस तांदूळ घेतो. कारण मावळ ही जननी आहे इंद्रायणी राईसची. ती क्वालिटी, त्यात आळी येणं शक्यच नाही. पण असं कधी कधी होऊ शकतं की बुवा असं नजर चुकीनं होतं किंवा होतं, तर त्या चुका तुम्ही मिनिमाइज कसं करता तुम्ही? म्हणजे त्यासाठी स्टाफला काही सांगितलेलं असतं का? तर आपलं किचनमध्ये काही तुम्ही खबरदारी घेतलेली असते का? ग्राहक हा आपली देवता आहे. ग्राहक सॅटिस्फाईड झाला तर आपण नीट आहोत, आपली चालचलन चांगलं आहे व्यवसायामध्ये असं समजतं. म्हणून आम्ही एक काळजी घेतो, मालाची मटेरियलची क्वालिटी ही 1 नंबर, म्हणजे गुणवत्ता त्याची 1 नंबरची असली पाहिजे. बनवताना घ्यायची काळजी काय की अशा प्रकारे तांदूळ असेल किंवा डाळी असतील त्या साफ करून वापरल्या जातात. आमच्या महिला ज्या आहेत जवळपास 12-13 महिला आहेत, त्यांचं काम काय हे निसून घेणं. सर जरी पॅकिंगचं मटेरियल आला तो पुन्हा एकदा साफ करून घेणे, तो तपासणे, मगच तो बनवायला जातो. आणि ह्या डिश व्हेजमध्ये नॉनव्हेज होऊ नये हे चुकीचंच आहे, कारण की शेवटी प्रत्येकाच्या असतेच. बरोबर आहे. मी नॉनव्हेज आहे, आता मी नवरात्र म्हणून मी थोडं मी खात नाही आपण, किंवा आपण टाळतो आपण ते, पण शेवटी माझी आस्था आहे ती. बरोबर. त्या आस्था जपण्यासाठी आपल्याला जेवढं चांगली काळजी घेता येईल ती आम्ही काळजी मात्र आम्ही घेतो. आणि व्हायला ज्याच्याकडून व्हायला तर नाहीच पाहिजे
तो का घडला प्रकार ह्या खोलापर्यंत सुद्धा आम्ही जातो. पुन्हा होणार नाही याची काळ आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. पण एकदा चूक घडली ती ग्राहकांना कळली हे हॉटेल चुकतंय, तर ज्या पद्धतीने पुणेकरांनी किंवा नगरकरांनी महाराष्ट्राने आम्हाला डोक्यावर घेतलं ना संदीप हॉटेलला, खाली यायला पण वेळ लागत नाही. तो काळ देखील आम्ही पाहिलेला आहे, तो काळ देखील पाहिलेला आहे. अशा अशा प्रसंगात तुम्ही गेलेला. जेव्हा 95-97 साली हॉटेल संदीप पंजाबी डिशमध्ये, तेव्हा आम्ही काय केलं की त्यावेळेस एक पद्धत होती हॉटेल लाईनची, काय होती की ट्रॅव्हल्स लाईन, ट्रॅव्हल्स म्हणतो ना आपण. हो म्हणजे बरोबर, म्हणजे बसेसमधले प्रवासी असतील. हां हां. बसेसमधून प्रवासी व्हायचे, ते हॉटेल थांबायचे. त्यामध्ये आमच्या लक्षामध्ये आलं की आपण यांना टार्गेट केलं बरोबर आहे की 15 बस, आज काय 15 बस थांबल्या, 20 बस थांबल्या, पण त्यांचं होणारं डिशचं बिल म्हणा किंवा ते खाणारे पदार्थ असतील, पण जो कार ग्राहक आहे, फॅमिली क्राऊड जो आहे तो तुटला. सर तो जागेवर आणायला आम्हाला 6 वर्ष गेली. 5 ते 6 वर्ष संदीप हॉटेलनी 96 ते 2002 6 वर्ष तुम्हाला पुन्हा संघ सगळा टफ फाईट केली संदीप हॉटेल. जो ग्राहक होता, काय तुम्ही त्यासाठी काय थोडक्यात बदल काय केले तुम्ही? समजा आपल्याला फक्त फॅमिली क्राऊडच आपल्याला प्राधान्याने पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय बदल केला? आम्ही बदल असा केला, पहिले ट्रॅव्हल्स बंद करून टाकल्या, नकोच. की 10 गाड्या नको, 20 गाड्या नको, काही नको आपल्याला. 2-5 गाड्या पण नको, 10-20 नको, 20 गाड्यांना आम्ही नकार दिला. नाही, ट्रॅव्हल्स बंद करून 92 ते 95 हॉटेल संदीपला ट्रॅव्हल्सची लाईन चालू होती. मराठवाडा टू मुंबई, तो रोडच सगळा तो वाहता रोड होता. बरोबर आहे. पहिले ती लाईन बंद करून टाकली. नाही, आपण मग पुन्हा नवीन सुरुवात करायची. मग आम्ही 2001-02 पासून पुन्हा सुरुवात केली. फॅमिली क्राऊडवर आम्ही फोकस केला. कार ग्राहक असेल, कारण हे बघा प्रवासामध्ये फॅमिली असते किंवा आपण असतो, प्रवास करताना मुलं असतात, त्यांना काय लागते? त्यांना एक स्पेस पाहिजे, शांतता पाहिजे, क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी पाहिजे, सर्व्हिस पाहिजे आणि क्लीननेस पाहिजे. क्लीननेस आम्ही ठेवायचं, आमचं लक्ष क्लीननेसवर भरपूर असतं. तुमच्या नगरच्या शाखा लोकांना माहिती आहे. आता पुण्यामध्ये तुमची पुनावळ्यामध्ये आहे, हडपसरला आहे, शिवाजीनगरला आहे, आणखीन आता चंदननगरला. आणखीन कुठे कुठे शाखा तयार करायचं सुरू करायचा प्लॅन आहे तुमचा? सर पुण्यामध्ये 4 शाखा आहेत. टोटल सिटिंग कॅपॅसिटी कशी आहे तुमची आता ही 4ही हॉटेलची मिळून म्हटलं तर? पुण्यातली कॅपॅसिटी सांगायचं झालं साधारणतः 4ही हॉटेल मिळून साधारण 1200 ते 1300ची कॅपॅसिटी एका वेळेस 4ही हॉटेलमध्ये ग्राहक. कोणतं मोठं हॉटेल आहे तुमच्या दृष्टीनं? आज शिवाजीनगरचं आहे संदीप, ते मोठं आहे. सेकंडला तुम्हाला नगरकरांपेक्षा पुण्यात जास्त प्रतिसाद मिळाला, लक्षात ठेवा. परमेश्वराच्या आई वडिलांची पुण्य आहे आणि ग्राहकांचं, पुणेकरांचं प्रेम. खरी गोष्ट आहे. पुणेकरांच्या पसंतीला उतरणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. पुणेकरांच्या पसंतीला उतरणं म्हणजे अक्षरशः सर, त्या पसंतीला उतरण्यासाठी आम्ही काय केलं, 2020ला सप्टेंबरमध्ये हॉटेल संदीप चालू झालं. सप्टेंबर सुरू झालं. अक्षरशः पसंतीला उतरण्यासाठी 1.5 वर्ष कोणाला माहित नव्हतं की संदीप हा संदीप हॉटेलमध्ये आहे. मी स्वतःच हॉटेलमध्ये आहे, कारण माझं काम काय, किचन सांभाळणं, बॅक म्हणतो, बॅक ऑफिस किंवा बॅकअप देणं हे माझं काम आहे. फ्रंटला सचिन आणि अमोल दोघं थांबायचे. पण ते करत असताना पुणेकरांचं मी एक पाहिलं, तुम्ही जे मगाशी विचारलं की नगर आणि पुण्यात तुम्ही फरक काय केला. मी रोज एक डिश बनवायचो की आज काळा मसाला, हा मसाला स्पायसेस कमी केला, गरम मसाला वाढवला, विलायची वाढवली, तिकडे रिप्लाय यायचा नाही असं पाहिजे. प्रत्येकाची आवड वेगवेगळी. मी 1.5-2 महिने परेशान, अरे द्यायचं कसं नेमकं. ते पुणेकर फार खवय आहेत. बरोबर. प्रत्येकाची क्वालिटी, प्रत्येकाची चव म्हणतो ना, प्रत्येकाला एक प्रत्येक जिभेची वेगळी टेस्ट आहे. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. ते करत असताना मग कुठेतरी बॅलन्स ठेवला पाहिजे. मग आम्ही तो बॅलन्स आणला सुरुवातीला. आणि ते करताना पुणेकरांनी खूप इतकी मदत केली. तुम्हाला असं कोणी सल्ला नाही दिला का जरा ते पांढरा रस्सा पण सुरू करावं? दिला. मग तुम्ही काय तुमचं त्याच्यावर काय पॉलिसी ठरली तुमची त्याच्यावर? तांबडा पांढरा रस्सा सुरू करा, अनेकांनी सल्ला दिला. काहींनी सांगितलं तुम्ही सावजी सुरू करा, काही सांगितलं तुम्ही खानदेशी मटण सुरू करा. पण आम्ही एक ठरवलं होतं, संदीप जे आहे, जी आपली नगरची परंपरा आहे ग्रामीण भागातली, ती घेऊन उतरलेला आहे. काळा रस्सा,
पिवळी उकड, बरोबर. तांबडा पांढरा अनेक ऑप्शन्स पुण्यामध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, सातारा सांगलीमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. तर आपण आपले जो काळा रस्सा ज्या ब्रँडनी ज्या डिशने आपल्याला संदीपला मोठं केलं बरोबर, त्या डिशवर कॉन्सेप्ट, त्याच डिशवर फोकस करा. बरोबर. ओके. त्यामुळे तुम्ही त्या पांढऱ्याच्या वगैरे काय भानगडीत त्या अर्थानं पडलेच नाहीत. आणि बिर्याणी पण मला वाटतं तुम्ही त्या अर्थानं नाही. बिर्याणी तुम्ही म्हणजे बिर्याणी तुम्ही देता की मला माहित नाही, देतो बिर्याणी, पण त्या अर्थानं पण बिर्याणी स्पेशल म्हणून तुम्ही काय पुढे नाही आला. नाही जो आपला आहे तो आज. पण तुमच्या हॉटेलचं असं वैशिष्ट्य म्हणतात की महाराष्ट्रामध्ये GST भरणाऱ्यामध्ये अनेक टॉप हॉटेलमध्ये तुमचा क्रमांक आहे. गव्हर्नमेंटने असे नियम म्हणजे ते ग्राहकांच्या प्रेमामुळे झालं. बरोबर. ते ग्राहकांनी जो प्रेम दाखवलं त्यामुळे आम्ही करू शकलो ना. आणि टोटल स्टाफ किती आहे तुमच्याकडे? माझे पुणे आणि नगर मिळून साधारणतः माझ्याकडे 1300 ते 1350 स्टाफ आहे. 1400 स्टाफ आहे. 1400. एवढं अस्सल मराठी हॉटेल म्हणजे हॉटेल आणि बाकीचे ग्रुप म्हणजे माझे ग्रुप बाकीचे बिझनेस जे आहेत ते पाहून आपण त्याच्याकडे येणार आहोत. 2-3 फक्त हॉटेलविषयीचे प्रश्न. तुम्हाला मुंबईमध्ये दिल्लीमध्ये हॉटेल सुरू करा अशा ऑफर नाही आल्या का? एवढं महाराष्ट्रीयन फूडचं लोकांना तिथे वानवा भासते, तिथं घरची चव त्यांना हवी असते. सर मुंबईमध्ये महाराष्ट्र सदन असेल, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन, दिल्लीमध्ये अनेक आमचे ग्राहक आहेत. बरं. मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये काहींनी सांगितलं आम्ही जागा आम्ही देतो, बरं, तुम्ही संदीप द्या, आमची खायची सोय. ओके. पुण्यामध्ये आहेत किंवा हेच नाही सर की दुबईत सुद्धा बरं, काहींनी दुबई असेल, UK असेल, या ठिकाणी सुद्धा मागणी आहे. मागणी आहे. पण तुम्ही फ्रँचायझी मॉडेल का नाही चालू केलं? फ्रँचायझी मॉडेल चालू करत असताना सर एक प्रॉब्लेम आहे. अडचण नाही ती आमचं एक थॉट्स, आमचा एक थॉट्स, तुमची प्रोसेस एक समजा पॉलिसी म्हणा, आमची पॉलिसी. जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी थांबत नाही तोपर्यंत आम्हाला ज्या पद्धतीने ग्राहकांना सेवा द्यायची ते आम्ही देऊ शकत नाही. अशी आमचं क्वालिटी असेल, क्वांटिटी असेल. फ्रँचायसीमध्ये होतं काय, फ्रँचायसी अनेक काढू शकतो, ती क्वालिटी मेंटेन राहत नाही. अनेक आपण व्यवसाय पाहिले पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, फ्रँचायसी ज्या गतीने आल्या त्या गतीने त्या बंद देखील होत गेल्या. कारण ठीक आहे नवीन एक वर्षभर चालतंय, 2 वर्ष चालतं, लॉंग टर्म ती क्वालिटी मेंटेन ठेवणं महत्त्वाचं आहे. संदीपला तुम्ही कधी जरी आलात तीच तुम्हाला क्वालिटी भेटणार, ती मेंटेन होत नाही. फ्रँचायझीमध्ये तो त्या अडचणी येऊ शकते. बरोबर. तुमच्या हॉटेलमध्ये कोणकोणते VIPs रेग्युलर येऊन जातात? VIP मध्ये सांगायचं झालं तर अनेक सर्व क्षेत्रामधले आहेत की समजा पोलीस खाते असेल किंवा पत्रकार, तुमच्यासारखे काही मोठे मोठे पत्रकार ज्यांनी मंडळी आहेत, मीडियाचे मंडळी आहेत, पॉलिटिशियन्समध्ये राज्यातले देशातले अनेक नेते आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर राज्याचे मोठे नेते फडणवीस साहेब असतील, दादा असतील, शिंदे साहेब असतील, पवार साहेब असतील किंवा अनेक मुंडे साहेब असतील. मुंडे साहेब सुद्धा नगर संदीपला एक जो दिशा देण्यामध्ये काम म्हणजे म्हणतो ना मराठवाड्यात पोहोचायचं काम 2-3 फॅमिली आहेत. एक पंडित फॅमिली आहे. अच्छा, विजयराव पंडित आता जे आमदार आहे त्यांची फॅमिली ती पंडित दादा आहेत, त्यांचे वडील, मुंडे फॅमिली असेल, पवार फॅमिली असेल बीडमधली. ह्या लोकांनी मला संदीपला दिशा द्यायचं काम जर कोणी केलं ना की मराठवाड्याने ह्या नेते मंडळींनी केलं. ओके. आणि सेलिब्रिटीज कोण येतात? अनेक बॉलिवूड ॲक्टर्स आहेत, मराठी ॲक्टर्स आहेत. एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगायला काही हरकत नाही आहे. म्हणजे संजीव सान्याल जे पंतप्रधानांचे आर्थिक विषयक सल्लागार होते, त्यांनी हॉटेल संदीपविषयी ट्विट केलेलं होतं आणि ते असं म्हणतात की आपल्याला महाराष्ट्रीयन खाणं म्हणून दुसरीकडे लोक नेतात, पण ते संदीपमध्येच खरं महाराष्ट्रीयन खाणं मिळतं अशा आशयाचं त्यांनी ट्विट केलेलं होतं. तर ते संजीव सान्याल यांना देखील ते राहवलं नाही की इतकं चांगलं ज्यांना जेवण आवडलेलं होतं. त्यांना तुम्ही कधी भेटला का नंतर की काय झालं? परत कधीच नाही भेटले. म्हणजे तुम्हाला ट्विट आल्यानंतरच कळालं का हे आपल्याकडे जेवण गेले? हो, माहीतच नाही. नंतर कळा हे आणि ते नंतर कायम अनेक वेळा आले ते. बरं. पण ते काय मोठ्या लोकांचं कसं असतं ते जास्त साधेपणाच मोठेपणाचं वैशिष्ट्य. अनेक उद्योगपती आहेत. काही ग्राहक असे आहेत की मुंबईवरून जर्मनीला असतात, US ला असतात, ते आले एअरपोर्टला उतरतात, संदीपला जेवतात, मग घरी जातात. अरे काही भाग सर तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही, दुबईमध्ये संदीपचं जेवण महिन्यातनं 1 ते 2 वेळा जातं. काय सांगतं? पुणा एअरपोर्टवरून नगर संदीपला रात्री 10:30-11 9-10 वाजता ते जेवण घेऊन जातात. त्यांचे काही मित्र असतील ग्राहकांचे, पुणा एअरपोर्टवर घेऊन ते फ्रोझन सिस्टीम करतात त्याला. रात्री
पुण्यातून दुबईत जातं रात्रीतनं सकाळी मस्तपैकी त्याला गरम गरम करून खातात. पहिले किती वाजता तुमचे सगळं किचन तयार होतं? सकाळी किती वाजता तयार करता? सकाळी सुरुवात होती 8:30 वाजता. 8-8:30ला किचनची सुरुवात होती. 11 वाजता जेवण तयार होतं. 11 ते 11 जेवण कंटिन्यू चालू आहे. मध्ये काही जेवणासाठी बंद ब्रेक नाही, काय नाही. तसं ते हे पाठी पाठी वगैरे नाही. आता भोजन बंद असं 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 तुम्ही काय लावत नाही? याच्या मागे कारण आहे सर, की पुणे हे सिटी असेल, पुण्यातला ग्राहक हा बाहेर पडतो संध्याकाळी, लोकल क्राऊड, आणि जो बाहेरचा क्राऊड असतो किंवा कामानिमित्त आलेला, कोणी शिक्रापूरहून आलंय, कोणी शिरूरवरून आलंय किंवा कोणी भोरमधून आलंय. काय होतं, माणूस ग्राहक आला ना, तो काय करतो, पहिलं त्याचं काम पाहतो, कुठं सरकारी काम असेल किंवा कॉलेजचं काम असेल, मग ते आवरता त्याला 3 ते 4 वाजतात. मग तो त्याला मला हे पण तुमचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही दुपारी हॉटेल 3 ते 5-6 वाजेपर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत बंद नाही ठेवत. एक चांगली गोष्ट आहे ती. 4 टेबल जरी आले पण तो आपलं दैवत आहे. 4 जणांसाठी सिस्टीम, 4 टेबलसाठी मला अख्खी सिस्टीम चालवावी लागते. बरोबर. AC आले, बॅकअप स्टाफ आला. म्हणजे आचार्यानं जो तुम्हाला विश्रांतीसाठी वेळ द्यायचा आहे तोही तुम्हाला थोडंसं मॅनेज 20% सर, 20% स्टाफ एक्स्ट्रा ठेवावा लागतो. तो मधला काळ जो आहे ना, तो भरून काढण्यासाठी. तुम्ही जर हॉटेल व्यवसायात नसते तर तुम्ही काय केलं असतं? मी हॉटेल व्यवसायात नसतो तर मी नक्कीच राजकारणामध्ये जास्त लक्ष दिलं असतं. आता थोडी खंत वाटते का थोडं राजकारणाकडे दुर्लक्ष होत आहे? नाही, व्यवसाय चांगला आहे. व्यवसायामध्ये काय, व्यवसाय हा आमचा आत्मा आहे. राजकारण ही समाजसेवा आहे. आत्मा म्हणजे काय, राजकारणातून पैसे कमवायचे नाहीत. व्यवसायात ही आपली फॅमिली म्हणा किंवा आपली वैयक्तिक सदनता जी येते आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये, वावरं विकून राजकारण नसतं करायचं. व्यवसाय पाहून राजकारण करायचं. समाजसेवा मात्र कायम चालू ठेवायची असते. व्यवसाय जरी केला तर समाजसेवाची नाळ आम्ही तोडत नाही कधी. तुम्ही हेलिकॉप्टर घेतल्याचा किस्सा फार नगरमध्ये चर्चेत होता. काय हेलिकॉप्टर काय घ्यावं असं वाटलं? काय झालं सर, वडिलांची एक जुनी इच्छा होती की आपलं एक हेलिकॉप्टर असावं. त्यांच्या इच्छे खातर आम्ही 3 भावांनी एक हेलिकॉप्टर 8 सीटर हेलिकॉप्टर एक नवीन घेतलं. किती सीटर आहे ते? 7 सीटर. 7 सीटर. 5+2. 5+2. एक चॉपर घेतलं ते. म्हणजे पुणे नगर अपडाऊन करते की काय तुम्ही? एवढा अजून मोठं झालो नाही. आम्ही अशी वेळ नाही आली नाही कधी नाही जरा चॉपरमधनं मटण मागवायचं नगरवरनं वगैरे, असं कधी वेळ आली का? असं वाटतं कधी कधी, कारण जेव्हा अचानक क्राऊड भरतो तिकडं गाडी यायला 2 तास 3 तास खूप वाटतात आम्हाला. 3 तास झाले गाडी येत नाही, आतमधला स्टॉक संपत चाललाय, आता करायचं काय, तेव्हा टेन्शन असतं खूप, कारण बाहेर गर्दी उभा असते. आता करायचं काय, त्याचं वेळेत आलं नाही. बरं, हे नॉनव्हेज शिजवायचं म्हणलं की जिकारीचं काम, ती व्हेज नाही आहे. त्याला शिजवायचं म्हणलं ती साफ करणं, त्याला शिजवणं, त्याला लागणारा वेळ, पण ती प्रिपरेशन झालं नाही तो मटण काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं. असं वाटतं की पटकन यावं, पण ते व्यावहारिक नाही ते. तुमची हॉटेलमध्ये आवडते डिश काय? पण माझी आवडती डिश जी आहे हॉटेलमधली ती आहे ती मटण उकड. हेल्दी म्हणजे काय, एकदम साधी. काय मीठ हळद, त्या दुसरं काय, मीठ हळद खोबरं, 3च आयटम. पण तुम्हाला घरी गेल्यावर वहिनी म्हणत असेल जरा तुम्ही आज जरा हॉटेल संधीचं पार्सल मागवता का, असं म्हणतात का? नाही, घरी एक आहे की घरी गेल्यानंतर त्यांचं एक सांगणं असतं, तुम्ही घरी जेवण कधी करता? बरं, डिश मागवायचं तुम्ही सांगितलं की डिश मागवता का? हॉटेलची डिश मी घरी मागवत नाही. काय सांगता का? मग घरचं कोण खाईन? आता ते कसं आहे, मग ते स्वतः मग दुसऱ्या दिवशी पण सकाळी खावं लागतं. मी खातो. रात्री शिल्लक असेल दुसऱ्या दिवशी तुम्ही शिल्लक खाणार? ते भाकर असते ना साहेब, शिळी भाकर, सकाळी ती कडक झालेली असते. आमची आई आम्हाला बनवून द्यायची. ते मस्तपैकी त्या कढईमध्ये थोडी जिरी, मोहरी, लसूण, कांदा टाकायचा. ती भाकर जी आहे ना शिळी, ती चुरून ठेवली ना, मस्त लोक पोहे खातात ना, तसं आपण त्याला त्या पद्धतीने बनवून खायचं, चिवडा बनवून खायचा, भारी लागतं. पण तुमचा मुलगा जो आहे तोही पुढे याच हॉटेल व्यवसायासाठी इच्छुक दिसतो आम्हाला, कारण अनेक हॉटेलमध्ये दिसतो तो ग्राहकांशी बोलताना वगैरे. त्याला पण याच व्यवसाय द्यायचा की काय? मुलगा
माझा मुलगा उदयनराज जो आहे, आमचे त्याचा व्यवसाय जो आहे, व्यवसायाचा दृष्टिकोन जो आहे त्याने लवकर कॅप्चर केला. त्यांनी एक ठरवलं की त्याला तर काय बाकीचं काम नाही म्हणण्यापेक्षा बाकीची जबाबदारी नाही, जबाबदारी नाही, मग तो हॉटेल व्यवसायामध्ये लक्ष देतो. पण जसं तुम्हाला वडिलांनी शिकवलं, नाही नाही तू जरा काय बाथरूममध्ये पण काम कर, तसं तुम्ही शिकवलं का तुमच्या मुलाला? मी सांगितलं माझ्या वडिलांनी मला हे सांगितलेलं आहे. आज सुद्धा माझे वडील भानुदास कुतकर साहेब जेव्हा हॉटेलमध्ये येतात आणि तो जर मुलगा असेल, माझा मुलगा असेल, माझा आदित्य म्हणून माझा पुतण्या आहे, सचिन त्याचा मुलगा आहे, आदित्य असेल, तो आमचा विश्वेन जो आहे तो छोटा आहे, आता थर्डला आहे, तो सुद्धा तो हॉस्टेलला असतो, तो जरी आला तो किचनमध्ये उभा राहणार. आणि सर तुम्ही जर पाहिलं की व्यवसाय करताना अचानक आम्हाला दिलं नाही तर आम्ही तुम्हाला काय द्यावं? आणि तुम्हाला तुम्ही कष्ट करा, बारकावे शिकून घ्या. जर बारकावे शिकलेच नाही व्यवसायामध्ये तर हा व्यवसाय कधीही, कुठला व्यवसाय मग तो कुठलंही क्षेत्र असो, ते बारकावे शिकले पाहिजे. बारकावे शिकले नाही नुसतं आपल्या वडिलांनी किंवा आपल्या आजोबांनी मोठं करून ठेवलंय. आमच्या आईने सांगितलेलं आहे की, आई सांगते तुम्ही हिशोब घेताना ना म्हणले, हिशोब घेताना तुम्ही कवडीचा पण घ्या, एक कवडीचा पण हिशोब आला पाहिजे. भले तुम्हाला मनामध्ये आलं ना की तुम्हाला एखाद्याला गिफ्ट द्यायचं किंवा काय द्यायचं, तुम्ही लाखाने किंवा हजाराने द्या तुमच्या आईपतीप्रमाणे, हिशोब मात्र कवडीचा घ्यायचा. पण तो कसा घ्यायचा, तो ती किचनपासून सुरुवात करायची. किती मटेरियल पडलं, काय पडलं, वायाला कुठं गेलं आहे म्हणून दुर्लक्ष करून चालत नाही. ती आई वडिलांची पुण्य खूप आहे. म्हणजे त्यांनी जो डिसिप्लिन शिकवला आम्हाला तो आमच्या घरामध्ये तिन्ही भावांमध्ये कायम आहे. तुम्ही आता हॉटेल सोडून डायव्हर्सिफिकेशन पण करताय, तुम्ही एनर्जीमध्ये उतरला, हे ते काय करावं असं वाटलं तुम्हाला? कसं हॉटेल इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री खूप मोठी आहे. हे करत असताना लागणारं मॅन पॉवर असेल, या व्यवस्थेत सगळ्यात मोठी अडचण कोणती असेल? या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठी अडचण जी आहे म्हणजे मनुष्य बळाची आणि आपला प्रेझेन्स, वेळ देणं, तिथे वेळ देण्याची क्षमता. का तर एक आहे संदीप हॉटेलसाठी तो नियम लागू होतो, तो नियम माझ्या बाकीच्या हॉटेलला लागू होत नाही. का? संदीपचं प्रिपरेशन जे आहे ना ते त्या लेवलचं आहे, स्वतः लक्ष घालून व्यवस्थित. तर उदयनराज पॅलेस असेल तर आम्ही नवीन एक हॉटेल नवीन तयार करतोय, बनतंय. जवळपास 35 रूम्स तिथं, एक बँकेट हॉल, 2 कॉन्फरन्स हॉल, नवीन न्यू सचिन म्हणून प्युअर व्हेज म्हणून ब्रँड आहे, तो पण आम्ही दिवाळी फार जानेवारी 1 पर्यंत तो चालू करतोय. पण का वाटलं? कारण की हॉटेल व्यवसायाबरोबर इतर व्यवसाय देखील आज पाहतो की मल्टी टास्क, मल्टी बिझनेस असावं किंवा जे क्षेत्र आपल्याला ज्या ठिकाणी आपण काम करू शकतो त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. एकाच व्यवसायावरती जास्त अवलंबून न राहता इतर व्यवसाय देखील आपण केले पाहिजे. एनर्जी आणखीन काय काय करायची इच्छा आहे तुमच्या? आणखीन पुढे तुमच्या विंड मिल्स आहेत? हा एक विंड मिल आहे, एक विंड मिल आहे. परत काही शिक्षण संस्था आहेत त्यात नगरमध्ये. प्लस त्याचबरोबर फार्मिंगमध्ये बऱ्यापैकी आमच्या वडिलांनी नगरला फार्मिंगमध्ये ॲपल लावले. काय सांग? सफरचंद लावले, ॲपल. मग त्या शेततळी आहे त्यामध्ये मत्स्य, मासे आहेत, अनेक फळझाडं आहेत. ॲग्रोमध्ये ॲग्रो व्यवस्थेत त्या ठिकाणी तो डेव्हलप केला. एज्युकेशनमध्ये थोडं कन्स्ट्रक्शनमध्ये नगरला संदीप प्राईड म्हणून एक मॉल तयार होतो, त्यामध्ये तीन थिएटर्स आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा नगरमध्ये 3 थिएटर्सचं हे होतं, एक मॉल तयार होतो. तर नगर रोडलाच आहे, नगर आपल्या कल्याण नगर पुन्हा हायवेलाच आहे, केडगाव या ठिकाणीच, भूषण नगर परिसरामध्ये. तिथं अनेक शॉप्स, एक मॉल, फूड मॉल असेल, फूड मॉल आहे तिथं, रेस्टॉरंट्स मोठं आहे, ऑफिसेस आहेत आणि थिएटर्स. तो कन्स्ट्रक्शन आणि लँड डेव्हलपमेंटमध्ये बऱ्यापैकी चालू आहे. तुम्हाला जर कोणत्या हॉटेलमध्ये जायचं असेल तर तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जाता? मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, काय खाता तुम्ही? मी मुंबईमध्ये जायचं असेल तर मी जातो. तर मुंबईमध्ये तसं पाहायला गेलं ना, मुंबईमध्ये प्युअर महाराष्ट्रीयन जे फूड आहे ते फार कमी प्रमाणात मिळतं. माझं आवडतं हॉटेलमध्ये मुंबईतलं सांगताल तर ते हे आहे, गजाली म्हणून आहे, फिशमध्ये गजाली. बरोबर, शिवसेना भवन समोरच. हो, गजाली. पूर्वी ते फिनिक्स मिलला होतं कंपाऊंड वरळीमध्ये, ते आता शिफ्ट झालं.
तुम्ही मासे वगैरे आणि तिकडे- कोळीवाड्यामध्ये जाऊन मात्र ते कोळीवाड्यात मासे खरेदी करायचे, अर्धा किलो 1 किलो, हां, आणि ते शेजारीच बनवून देतात. ओके. ते कोळी बसलेले असतात, बरं. त्यांचे बनवून घ्यायचे आणि खायचे. ती मजा वेगळी. आता नगरच्या व्यक्ती आपल्या समोर बसल्या नाही, राजकारणी चर्चा होणार नाही असं काही शक्यच नाही. पण काय तुमच्या डोक्यामध्ये राजकारणाचं, आता तुम्ही त्यातनं तुम्ही असं वाटतं का तुम्हाला नाही नाही आता नको, नाही राजकारण नको, व्यवसायच भरा, असं अट्टल राजकारणाला कधी वाटू शकत नाही, तर तुमचा मनोदय काय आहे? माझा मनोदय जो आहे, आज मी नगर ही माझी जन्मभूमी, कर्मभूमी, तशी नगर कर्मभूमी आहे, तशी पुणे देखील माझी कर्मभूमी, की ज्या पुण्याने 5 वर्षामध्ये संदीप हॉटेलला एक ग्लोबल पद्धतीने एक दिशा जाण्याची दिशा दाखवली. त्यामुळे सध्या तरी पुण्यामध्ये व्यवसायामध्येच लक्ष देणं हा पहिला फोकस आज 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 तरी आहे. प्रायोरिटी आहे. प्रायोरिटी. पण संधी मिळाली तर नगरमध्ये पुन्हा कार्यरत होण्याची? जर तरला आयुष्यात महत्त्व नसतं, जर तरला महत्त्व नसतं, जे त्यावेळेस तुमच्यावर आयुष्यात अनेक संकट आली, अनेक तुम्हाला प्रसंगातनं बाहेर जावं पडावं लागलं, तर यातनं तुम्ही काय शिकलात? मागची जी काही 10-12 वर्ष पाहिली ते अनेक संकट आले, आणि ते मी एवढं खात्रीशीर सांगतो की जी राजकारणामधून संकट निर्माण झाली. अजूनही लोकांना वाटणार नाही तसं तुम्ही जे म्हणताय राजकारणामुळे ती संकट आली? राजकारणामुळे संकट आली, आणि किंवा काहींना ही जी उंची गाठतोय ती पावली नाही. मी नगरला महापौर असताना केलेलं काम हे नगरकरांनी पाहिलं. काहींना असं वाटलं की आता यांना कुठंतरी साईड करा, हा आपल्या पुढं वरचढ होईल, मग त्यांनी खोटेनाटे आरोप करून विरोधकांनी म्हणा, काही स्थानिक विरोधक असतील, काही पारंपरिक विरोधक असतील, त्यांना ते गुंतवलं. पण एक शिकलो साहेब आयुष्यामध्ये, की वडिलांनी सांगितलं की किती संकट जरी आले, तिघा भावांना आणि फॅमिलीला पूर्ण, आपण आपल्या संकटामध्ये आपली नियत चांगली आहे ना, त्यावर तुम्ही मात करणार. आपली नियत खराब असेल, तुमच्या नियतीमध्ये खोट असेल, तर तुम्ही उद्ध्वस्त होता. संकट काळामध्ये सुद्धा असताना, आम्ही कोणी नसताना सुद्धा जो हॉटेल व्यवसाय भरभरीत आला, बंद नाही पडला का, तर आमची नियत चांगली होती म्हणून तो टिकला. आपली नियत चांगली ठेवणं. पण केडगावमध्ये अजूनही असं म्हणतात, कोतकरांची जरा थोडंसं त्यांच्यामुळे वातावरण जरा टाईटच असतं बरं का, हे खरं आहे? 100% खरं आहे. मी नाकारत नाही, याला कारण सांगतो. वातावरण, आता मी पूर्ण बोलतो, जेव्हा असं सांगतो ना कोतकरांमुळे वातावरण टाईट असतं, तुम्ही एक बघा, आमचं वातावरण टाईट करायचं कुठलं असतं? विकास कामाचं असतं. विकास काम करत असताना कोतकरांनी दाखवलं विकास काम कसं करायचं, कसं करतात आणि कसं करायला पाहिजे. तेव्हा लोकांना वाटतं टाईट म्हणजे काय, आम्ही काय कोणाचं थोडं घरं लुटले, विकास कामच केले ना, डेव्हलपमेंटच केली ना. म्हणजे रस्ते असतील, शहरामध्ये असतील, केडगावमध्ये असेल, की आज पण नाव का घेतलं जातं, काम केलं म्हणून नाव. जर काम नसतं केलं लोक काय म्हणले असते, याला दारात उभं नका करू म्हणले असते. काम केलं. पण तुम्ही बोलताना इतके सॉफ्ट स्पोकन आहात, एकदम असे हे बोलतात, पण असं इतक्यावर तुम्हाला काय नक्की झालं होतं की तेव्हा असं काय वातावरण बदललं होतं की तुम्हाला नको ते प्रसंग तुम्हाला सहन करावे लागले? कसं असतं, राजकारणामध्ये भूमिका बदलावं लागत असतं, मागं पुढं व्हावं, म्हणजे भूमिका बदलत किंवा स्पष्टपणा असू नये, स्पष्ट बोलू नये. तर आमचं कसं होतं, पहिल्यापासून काय असेल ते समोर खरं, कोणाच्या पाठीमागून कधी कोणाचे वार करायचा नाही. काम होणार असेल तर हो, नसेल तर नाही. पण ते आम्हाला करता नाही आलं की होला पण नाहीला पण हो म्हणून सांगायचं, वाटा लावून द्यायचं. काय असेल ते सोक्ष मोक्ष लावायचं. तुमच्या राजकीय पुनरागमनासाठी जे प्रयत्न करा, म्हणजे तुमचे समजा तुमच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू असतील, त्याला तुमच्याच जवळचे काही लोक विरोध करतायत? बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा येत असतो, व्यवसायात पण येत असतो, राजकारणात पण येत असतो. त्याच्यावर मात कशी करायची तो फक्त काळच ठरवतो, आणि ते काळ समय बलवान आहे, योग्य वेळी सगळं होईल बरोबर. संदीपजी, तुमचा व्यवसाय अक्षरशः शून्यातून उभा की तुम्ही केलेला आहे, तर जे नवीन हॉटेल व्यवसायामध्ये येतात त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय राहील? हॉटेल व्यवसायामध्ये जे नवीन पिढी येते
त्यांना माझा एक सल्ला आहे की हॉटेल व्यवसाय येण्यापूर्वी आपण पहिले ते हॉटेल व्यवसायातले बारकावे शिका, जे आम्हाला आमच्या वडिलांनी शिकवले. बारकावे म्हणजे नक्की काय, पण काय पाहिजे, म्हणजे किती कोणकोणत्या बारीक गोष्टी पाहिजे त्या? सर्वात महत्त्वाचं काय, हॉटेल व्यवसायामध्ये एक मायनस पॉईंट सांगतो. हॉटेलचा मालक रात्री 2 वाजेपर्यंत काउंटरला बसतो, तू सकाळी 8ला किचनमध्ये थांब. हा बदल करायला पाहिजे. हा बदल. बारकावे दुसरा काय, मालाची गुणवत्ता. आणि मटेरियल बनवताना आपण आपल्या डोळ्यासमोर ते सुरुवातीला कसं बनतं, काय बनतं, कसं बनवलं पाहिजे, आपण आपली एक SOP म्हणा किंवा आपण एक चौकट आपण आपली आखून दिली पाहिजे. ती पहिलं मालकाने आखली पाहिजे. नाही तर मालक बसल्या काउंटरवरती, टेबलवरती. तर आज सुद्धा आम्ही सगळे भाऊ, सचिन, मी, अमोल, आम्ही फिरत असतो की ग्राहकांनी कंप्लेंट यायची आपण वाट नाही पाहिजे. आपल्याला कळतंय ना आपण आणखी बेटर देऊ शकतो, पण दिसते आपल्या नजरेत अरे थोडी भाकरी थोडं जरा कडकपणा दिसतोय, किंवा मीठ मिरचीमध्ये थोड्या मिरची किंवा तो टॉस करताना जास्त भाजलेलं दिसतंय. आपण आपल्यात बदल केला पाहिजे. आपण आपलं कायम बेटर 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 वेगळं वेगळं. पण आजकाल जर हॉटेल व्यवसाय जर पाहिले, तुम्हाला इतका संघर्ष करावा लागला. तुम्ही 2003 सालापासून तुम्ही सगळं पाहताय, पण आजकाल नुसतं रील बनवलं की लगेच हॉटेल व्यवसाय प्रसिद्ध होतात. हॉटेल व्यवसायामध्ये रील बनवून आणि मार्केटिंग करून हे संदीप हॉटेलने कधीच किंवा कुठला व्यवसाय असा केलाच नाही. याला कारण सांगतो सर, मूळ कारण, जेवढी झटपट प्रसिद्धी होते ना तेवढ्या लवकर आपण खाली देखील येतो. पण का, ग्राहकाच्या कसोटीला उतरणं, ग्राहकांच्या त्या रेंजपर्यंत किंवा कसोटीला आपण उतरलं पाहिजे. अच्छा, तीच खरी परीक्षा आहे. तीच खरी परीक्षा. बाहेर किती वेटिंग आहे, नक्कीच आम्हाला बाहेरच्या ग्राहकांचा सन्मान आहे, ते आदर आहे, आदर आहे. पण मी फोकस कशावर करतो, जो टेबलवर बसलाय ना त्याला तो सॅटिस्फाय झाला, तो समाधान, तो सॅटिस्फाईड. माझं जेवण किती वेळात आलं, भाकरी कशी आली, जेवण कसं आलं, किंवा डिश कशी आली. हां, फक्त नंबर वाढवायचे म्हणून मी आज देखील माझ्या स्टाफला, तुम्ही जर विचारलं कुठल्याही स्टाफला, मी कधीही विचारत नाही आज सेल किती झाला, कधी विचारत नाही. मला दुसऱ्या दिवशी माहीत पडतं काल काय झालं, कधी तिसऱ्या दिवशी कळतं. का, फोकस टेबलला फोकस. आणि मी जेव्हा हॉटेलमध्ये फिरतो, कोण खाते ती पाहत पण नाही मी. माझा चेहरा जर मी राऊंड, माझ्या डोळ्याची नजर जी असते ना सर, माझ्या डोळ्यांची नजर ही टेबलवरती डिशवर असते. काय डिशमध्ये काय, तिने भाकर अर्धीच का खाल्ली, पूर्ण का नाही खाल्ली, डिश आहे त्यात एक पीस का उरला. बरं, इतकं बारीक तुम्ही पाहता. हो, हे तर आम्ही वडिलांचं तर, वडील तर काय करतात माहिती का, ते किचनमध्ये जाणार, किचनमध्ये जी डिश येते ना फिरून आलेली, मोरीकडे जाताना जी डिश जाते, तर नजरेत अरे ही डिश एवढी रिवर्स का आली, त्याच्यावरून ते त्यांचं डोक्यामध्ये चक्र सुरू होतं, हे का फिरलंय पाठीमागं, शिल्लक काय डिश चांगली ना, हिने संपवली का नाही. उलटा विचार, म्हणजे त्या अर्थानं म्हणजे एक म्हणजे आपण शेवटाकडून तुम्ही सुरुवातीकडे येता, म्हणजे जेवण संपल्यानंतर तुम्ही चेक करता की का राहिलंय, कशामुळे राहिलंय. तो आणि कोविडमध्ये आपण पाहिलं, अनेक युवकांनी 2 जण 3 जण फ्रेशर्स असतील, नेटके शिक्षण झाले, एज्युकेशन घेऊन बाहेर पडले, त्यांनी कुठेतरी पैसे गोळा केले आणि हॉटेल चालू केले. कोविड आला, हॉटेल इंडस्ट्री बंद पडली. सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल, जे फ्रेशर्स होते त्यांचं झालं. त्यांना माझं एक सांगणं आहे, हॉटेल व्यवसायामध्ये एकदम खर्च कधीच करायचा नसतो. तुमच्याकडे 100 रुपये आहेत ना, तुम्ही 80 रुपये खर्च करा, 20 रुपये राखून ठेवा, ते तुमच्या पुढच्या 6 महिने कामाला येतील. 100चे 100 कुठल्या हॉटेल लगेच चालू होत नाही, त्याला वेळ लागतो, तोपर्यंत मग तुमचे पेशन्स पाहिजे, झाडासारखंच आहे ते, पेशन्स पाहिजे. मग तुम्ही कालचं जेवण उरलं सकाळी दिलं नाही टिकत. हा सल्ला माझा युवा पिढीला, म्हणजे नवीन व्यवसायामध्ये जे येणार त्यांना राहील. पेशन्स ठेवा, खर्च कमीत कमी खर्चामध्ये हॉटेल चालू करा, आणि मग तुम्हाला आहे ना पुढे वर्षभर काम चालू करा ना, टप्प्याटप्प्याने. पण तो व्यवसायातल्या पैशातून करा, घरातल्या पैशातून नाही. आणखीन एक यातली महत्त्वाची जी गोष्ट आहे की आजकाल तो महाराष्ट्रीयन फूडचा जमाना परत आलेला आहे, असं तुम्हाला जाणवतं का? 100% काय महाराष्ट्रीयन फूडचा जमाना पुन्हा आला आहे.
अनेक हॉटेल व्यवसायांना पुण्यामध्ये राज्यामध्ये महाराष्ट्र पद्धती जेवणाचे सुरू झाले. 2002ला आम्ही जेव्हा सुरू केलं संदीपमध्ये काळा मसाला काळा रस्सा, आम्हाला त्या वेड्यात काढायचे. बरोबर. हे काही सुरू यांचं काही चालत नाही म्हणून काही करतात. आज तो काळ आला, बरोबर. आता तो ट्रेंड आता तो ट्रेन आला. बऱ्यापैकी याला कारण काय की आजची जीवनमान पद्धत, आपल्याला हेल्थ कॉन्शियसपणा वाढला, ग्राहकांचा हेल्थ कॉन्शियसपणा वाढला आणि त्या जेवताना साईड इफेक्ट काय नको, ढेपळल्यापणा काय नको, म्हणजे बरोबर आळस आला नको. बरोबर बरोबर खरी गोष्ट आहे. आणि घरगुती वाटलं घरगुती वाटलं पाहिजे. तुम्ही जेवण किती दिवस हॉटेलमध्ये खाणार, पण ते हॉटेल हे घरचं घर वाटलं पाहिजे. ह्या पद्धतीने संदीप हॉटेलची मांडणी आम्ही केलेली आहे. घरात जेवलं तरी तीच क्वालिटी पाहिजे, म्हणजे त्या प्रकारे जेवण पाहिजे आणि हॉटेल संदीपला जरी जेवलं घरी जेवल्यासारखं वाटलं पाहिजे. तो मूळ गावात तो आहे सगळा, गावात तो आहे. तुमच्या हॉटेलचा काही नवीन लोगो पण येतोय का? आम्ही हॉटेल व्यवसायामध्ये एक जसं प्रश्न विचारला की संदीप हॉटेल नवीन वेगवेगळ्या व्यवसायात उतरते, म्हणजे आम्ही जातोय का, त्या हिशोबाने आम्ही एक नवीन लोगो क्रिएट केला आहे. नवीन लोगो संदीप ग्लोबल या नावाने आम्ही नवीन एक्सपेन्शन करतोय. व्यवसायात अनेक वाढ करतोय. भविष्यामध्ये दुबई असेल, मुंबई असेल किंवा इतर व्यवसाय जे आहेत त्या ब्रँड खाली आम्ही डेव्हलप करतो. मग तुमचे बंधू सचिन कोतकर नाही म्हणाले की जरा माझ्या नावानं काहीतरी चालू करा म्हणून? नाही तसं. आमच्या आज सुद्धा आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही तिघं भाऊ एका घरात राहतो. आई वडील तिघं भाऊ एका घरात, आमची मुलं, म्हणजे आम्ही 3 भाऊ. बरं, एकत्रित कुटुंब. एकत्र कुटुंब, 3 भाऊ, तिघांच्या 3 बायका पत्नी, आमचे 2 मुलं, 6 जण, 6 12, 6 12. बरोबर. आई वडील 14-15 जणांचं कुटुंब आहे आमचं. ते पुण्यात. मग पुण्यातही तुम्ही एकत्रच राहता की कसं? नगरला एकत्र राहतो. पुण्यामध्ये व्यवसायामुळं पुण्यामध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणी असतो, पण इतर वेळेस सगळे एका ठिकाणीच, घर एकच आहे नगर. कधी कधी असं होतं की तुमच्या हॉटेल इतकं वेटिंग असतं आणि लोक, आमचे काही मित्रजण जर जागा नाही मिळाली तर ते म्हणतात जरा संदीप शेटला जरा फोन करून सांगा की जरा आम्हाला जरा जागा मिळवून द्या. इतका उशिरा लावायची वेळ द्या संदीप हॉटेलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. साहेब, हा जो आपण सांगितलं आहे की संदीप हॉटेलमध्ये, आणि माझ्या बाबतीत 2-3दा किस्सा घडलेला आहे. म्हणजे काय, हे सगळं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, पुणेकरांचं प्रेम आहे की त्यांच्या पुणेकरांच्या आशीर्वादाने किंवा त्यांनी जो प्रतिसाद दिला, नगरपासून संदीप सुरू पुण्यामध्ये आलं, नगरला जो प्रतिसाद दिला तोच आम्हाला पुण्यात पण दिला. पुणेकर नसते मग याच्यामध्ये सर्व क्षेत्र आले. मगाशी सांगितल्याप्रमाणे राजकीय नेत्यापासून ते सगळं कॉमन मॅन पर्यंत सगळे. होय, कॉमन मॅन त्यांनी जो विश्वास दाखवला त्यामुळं संदीप हॉटेलला एवढी गर्दी असते किंवा ग्राहकांना ताटकळत बसावं लागतं. पण मी सगळ्या ग्राहकांची माफी देखील मागतो की आमचा असा कुठलाही हेतू नसतो की आतमध्ये टेबल जागा असताना बाहेर थांबवलं, असा कुठलाही प्रकार आमच्याकडे होत नाही. पण जे प्रेम, इतकं प्रेम दाखवतात, इतकं प्रेम देतात की कधी भांडण होता तो. आता थोडं ते आता मग त्याचं रूपांतर आम्हाला कधी कधी काय होतं, काही जण भांडणं जरी झाले त्यांना माहिती आहे की त्यांना शांत करायचं आमच्या हातामध्ये. कुठं? टेबलवरती आलं. टेबलवरती आलं का आम्ही त्यांना शांत करतो जेवणाच्या माध्यमातून, सर्व्हिसच्या माध्यमातून. तो आमचा प्रयत्न राहतो. आणि काही जण असे पण आहेत की वेटिंगला थांबलं मग तो राग कुठं काढतात, रिव्ह्यूवर काढतात. 1.5 तास वेटिंग थांबलं ना, मग याची काहीतरी लिहा. त्यामध्ये आम्ही पाहतो की खरं काय आहे. आमची स्टाफची चूक असेल ते ॲक्सेप्ट पण केली पाहिजे. जो फक्त मी हे म्हणू शकत नाही की आम्ही सगळे चांगले, चूक झाली ना त्यात बदल केलाच पाहिजे. त्या सिस्टीममध्ये बदल केला पाहिजे. सिस्टीममध्ये बदल केला नाही, आपल्या कामकाजात बदल केला नाही, ती संदीप हॉटेल कधी संपून गेलं असतं. पण तो आम्ही कायम ग्राहकांच्या याच्यानुसार, तुम्ही ग्राहकांच्या सूचना, ग्राहकांची कम्फर्ट झोन किंवा त्यांची अपेक्षा काय आमच्याकडनं, तो त्यांच्या अपेक्षेला पूर्ण उतरण्याचा प्रयत्न हा आमचा राहतो. तर हे होते संदीप कोतकर. अतिशय चविष्ट गप्पा अशा झालेल्या आहेत. त्या डिश बऱ्याच येऊन पडलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही टेस्ट करून त्याबद्दलचा अभिप्राय त्यांना कळूच. पण संदीपजी, धन्यवाद. खूप चांगला संवाद साधल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.
तुमचे पण खूप खूप धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.